नमस्ते. आज आपण अनसॉल्व्ड बिल ऑफ एक्सचेंज अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 4 एंडोर्समेंट आहे. एंडोर्समेंटचे ॲडजस्टमेंट्स आहेत त्याच्यात एंडोर्समेंटचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. तर तो प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत. पेज नंबर 306 प्रॉब्लेम नंबर 4. पेज नंबर 306 प्रॉब्लेम नंबर 4 एंडोर्समेंटच्या एंट्रीज याच्यात येणार आहेत. पंकज परचेस गुड्स ऑफ ₹20,000 फ्रॉम ओम प्रकाश. पंकज परचेस गुड्स ऑफ ₹20,000 फ्रॉम ओम प्रकाश ऑन क्रेडिट ऑन 15th April 2019. 15 एप्रिल 2019ला पंकजनी परचेस केलेत. कोणाकडनं? ओमप्रकाशकडून. म्हणजे ओमप्रकार कोण आहे या केसमध्ये? ड्रॉवर. आणि ज्यांनी परचेस केलेला आहे अर्थात तो कोण असणार आहे? ड्रॉई. मग पहिल्यांदा एंट्री आपल्याला कुठली करावी लागेल? परचेसेस मीन्स सोल्ड गुड्सची एंट्री आपल्याला फर्स्ट करायला लागेल. पंकज परचेस गुड्स ऑफ ₹20,000 फ्रॉम ओम प्रकाश ऑन क्रेडिट ऑन 15th April 2019. ओम प्रकाश ड्रॉ आफ्टर साइट बिल for the amount due on Pankaj for 3 months which was accepted by Pankaj on 18th April 2019. खूप मोठं वाक्य आहे बघा. हळूहळू आपण वाचूयात. ओम प्रकाश ड्रॉज आफ्टर साइट बिल. ओम प्रकाशने आफ्टर साइट बिल त्याच्यावर ड्रॉ केलं. फॉर द अमाऊंट ड्यू ऑन पंकज फॉर 3 months. पंकजकडनं जेवढी रक्कम येणार होती त्याच्यासाठी त्यांनी 3 महिन्यासाठी आफ्टर साइट बिल काढलेलं आहे. विच वॉज ॲक्सेप्टेड बाय पंकज ऑन 18th April. 15 तारखेला जरी व्यवहार झाला तरी त्यांनी ॲक्सेप्ट केले 18 तारखेला. आणि आफ्टर साइट बिल असल्यामुळे त्याची ड्यू डेट कॅल्क्युलेशन येणार आहे 18 एप्रिलपासून. आलं लक्षात? सो सेकंड एंट्री आपल्या प्रॉब्लेममध्ये येणार आहे बघा, ॲक्सेप्टन्सची एंट्री. फर्स्ट गुड्स सेल केल्याची किंवा परचेस केल्याची एंट्री. सेकंड एंट्री येणार आहे ॲक्सेप्टन्स. आता पुढं काय झालं बघा. ऑन 20th April 2019 ओम प्रकाश एंडॉर्स द बिल टू हिज क्रेडिटर जगदीश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट ऑफ ₹21,000. एंडॉर्समेंट झालेली आहे बघा. ओम प्रकाश जे आपले ड्रॉवर आहेत त्यांनी बिल एंडॉर्स केले त्यांच्या क्रेडिटरला. त्यांच्या क्रेडिटरचं नाव आहे जगदीश. स्पेलिंग चुकलेलं आहे तर ते आपण समजून घेणार आहोत. ओम प्रकाश एंडॉर्सेस द बिल इन टू हिज क्रेडिटर जगदीश इन फुल सेटलमेंट. फुल सेटलमेंटला अर्थ आहे ते आपण एंट्री सोडवताना बघूया. फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट 21,000. ओम प्रकाशनी जगदीशला 21,000 रुपये देणं आहे. त्यापैकी त्यांनी 20,000चं बिल दिलं आहे. 1,000चा त्यांना मिळाला आहे डिस्काउंट. अशी ती ओव्हरऑल एंट्री येणार आहे कारण फुल सेटलमेंट हा शब्द आला आहे म्हणून. सो थर्ड एंट्री एंडॉर्समेंट. आणि लास्ट आहे ऑन द ड्यू डेट द बिल वॉज डिसऑनर्ड बाय पंकज. ड्यू डेटच्या दिवशी बिल झालं बाउन्स, बिल झालं आहे डिसऑनर. एकूण 4 एंट्रीज येणार आहेत प्रॉब्लेममध्ये. पण काय करायला सांगितले ते बघा. कोणाकोणाच्या बुकमधल्या एंट्रीज सांगितल्यात बघा. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश, पंकज अँड जगदीश ऑल्सो. तिघांच्याही बुकमधल्या एंट्रीज सांगितल्या आहेत. ड्रॉवर, ड्रॉई आणि एंडॉर्सी. आलं लक्षात? तिघांच्याही एंट्रीज आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये करायच्या आहेत. सो एंडॉर्समेंट आपल्याला समजून जाईल की एंडॉर्समेंट कशी करायची. आखलंय कशा पद्धतीने बघा. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 4. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 306. मुद्दाम हायलाईट केला हा पॉईंट. एंडॉर्समेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज काय आहे त्याची एंट्रीज आपण आज बघणार आहोत. इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश विच हू इज आवर ड्रॉवर. सो ड्रॉवर मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं जर्नल आखलं आहे बघा. इन द बुक्स ऑफ पंकज ते आपले ड्रॉई आहेत त्यांचं पण जर्नल आखून घेतले. ड्रॉवर ड्रॉई समोरासमोर. आणि थोड्याशाच एंट्रीज असल्यामुळं मी जराशी स्पेस ठेवून खाली इन द बुक्स ऑफ जगदीश. जगदीशच्या बुकमध्ये एंट्रीज कमी येणार आहेत. सो त्यांचा इथे खाली आखलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करायला हरकत नाही. किंवा हे तुम्हाला नेक्स्ट पेजवर घ्यायचं असेल तरी पण काही हरकत नाही.
आले लक्षात. सो सुरू करूया आपण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला. मग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश, इन द बुक्स ऑफ पंकज अँड इन द बुक्स ऑफ जगदीश. बघूया. फर्स्ट, पंकज परचेस गुड्स ऑफ ₹20,000 फ्रॉम ओम प्रकाश ऑन क्रेडिट ऑन 15th एप्रिल 2019. पंकजनी परचेस केलेला आहे, म्हणजे कुणी सेल केलेला असणार आहे? ओमप्रकाशने. सो ओमप्रकाशच्या बुकमध्ये गुड्स सेल केल्याची एंट्री, क्रेडिटवर गुड्स सोल्ड केलेले आहेत. काय येणारी एंट्री मला सांगा? जे आपण नेहमी करतो तेच. ड्रॉई अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. डेटर म्हणजे जो पैसे देणार आहे तो. आताच्या प्रॉब्लेममध्ये कोण पैसे देणार आहे मला सांगा? पंकज. सो पंकज अकाउंट डेबिट ओमप्रकाशच्या बुकमध्ये येणार बघा. पंकज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. पंकज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अमाऊंट येणार आहे 20,000. आलं लक्षात? कारण का? गुड्स सेल केलेले आहेत क्रेडिटवर. कुणाला? पंकजला. पंकज अकाउंट डेबिट टू सेल्स बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. जनरली ही एंट्री असते. यांनी सेल केलेलं आहे आणि यांनी परचेस केले. पंकज परचेस म्हणले बघा, म्हणजे त्यांच्या बुकमध्ये कुणाकडनं परचेस केले त्याची एंट्री करायची. सेम डेट 2019 एप्रिल 1. परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर. सो परचेसेस अकाउंट डेबिट. क्रेडिटर कोण आहेत? हे कोणाला पैसे देणार आहेत सांगा? ओमप्रकाशला. सो क्रेडिट येणार ओम प्रकाश. आलं लक्षात? अमाऊंट आहे 20,000. बीइंग गुड्स परचेसेस ऑन क्रेडिट. बीइंग गुड्स परचेसेस ऑन क्रेडिट. आलं लक्षात? पहिली एंट्री केली बघा आपण. पंकज परचेस गुड्स ऑफ ₹20,000 फ्रॉम ओम प्रकाश ऑन क्रेडिट ऑन 15th एप्रिल 2019. ही एंट्री आपण केली आहे. नेक्स्ट पहा काय आहे. ओम प्रकाश ड्रॉज आफ्टर साइट बिल फॉर द अमाउंट ड्यू ऑन पंकज फॉर 3 months विच वॉज ॲक्सेप्टेड बाय पंकज ऑन 18th एप्रिल 2019. बिल ड्रॉ केलेलं नाही, पण बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री येणार आहे बघा. जेवढी अमाऊंट त्यांच्याकडनं ड्यू आहे त्याच्यासाठी बिल त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे. मग बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री आपण नेहमीच करतो पहा. रिटेन बिलामधली सेकंड एंट्री, बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड. ड्रॉवरच्या बुकमध्ये काय येणार आहे? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई, आणि ड्रॉईच्या बुकमध्ये ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. गुड्स सेल केल्याची एंट्री आणि ॲक्सेप्टन्सची एंट्री जनरली प्रॉब्लेममध्ये असतेच. समजा वरची एंट्री नसेल तर ही तर ॲक्सेप्टन्सची असणारच आहे. हे चार्ट जे आहेत बुकमध्ये दिलेले सिलेक्टिव्ह चार्ट मी सांगितलेत, तर ते तुम्ही पाठच करायचे आहेत, सतत वाचायचे आहेत, तरच तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज कसं करायचं हे लक्षात येईल. सो किती तारखेला केलं बघा त्यांनी. ओम प्रकाश ड्रॉज आफ्टर साइट बिल ऑन द अमाऊंट ड्यू पंकज ॲट 3 months ॲक्सेप्टेड ऑन 18th एप्रिल. एप्रिल 18. ड्रॉवरच्या बुकमध्ये ॲक्सेप्टन्सची एंट्री बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 20,000 टू ड्रॉई. ड्रॉई कोण आहेत आपल्या केसमध्ये सांगा? ड्रॉई आहेत पंकज. टू पंकज अकाउंट 20,000. बीइंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बीइंग ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बरोबर. यांनी रिसीव्ह केलं म्हणजे त्यांनी गिवन केलेलं आहे. त्यांच्या बुकमध्ये काय एंट्री येणार आहे? ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल एप्रिल 18. आफ्टर साइड बिल आहे त्यामुळे एप्रिल 18 प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे तारीख.
ड्रॉवर अकाउंट डेबिट. ड्रॉवर कोण आहेत आपले? ओमप्रकाश. ओमप्रकाश अकाउंट डेबिट 20,000 टू बिल्स पेएबल अकाउंट 20,000 being acceptance given. बस being acceptance given. आलं लक्षात? यांनी रिसीव केलाय, यांनी गिवन. सो बिल गुड सोल्ड केल्याची एंट्री आणि बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री. आलं लक्षात? 2 एंट्रीज आपण केल्या बघा. पंकज परचेस गुड्स ऑफ ₹20,000 फ्रॉम ओम प्रकाश ऑन क्रेडिट ऑन 15th April 2019. Om Prakash draws after said bill for the amount due on Pankaj for 3 months, which was accepted by Pankaj on 18th April 2019. बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री 18 तारखेची आपण केली. आता पुढं काय झालं बघा. ऑन 20th April 2019 20 तारखेला काय झालं? ओम प्रकाश एंडॉर्स द बिल टू हिज क्रेडिटर जगदीश in full settlement of his amount ₹21,000. आता एंडॉर्स झालेलं आहे बिल. बिल एंडॉर्स टू सम अदर पर्सन. त्यांचे जे कोणी क्रेडिटर आहेत त्यांची एंट्री करायला लागणार आहे. त्यांना आपण बिल दिल्याची एंट्री, एंडॉर्समेंटची एंट्री करायला लागेल. आणि नवीन जे पार्टनर आहेत जगदीश, त्यांच्या पण बुकमधल्या एंट्रीज सांगितल्या आहेत. सो दोन्हीकडे आपल्याला एंट्रीज मेन्शन कराव्या लागतील. आधी आपण एंडॉर्समेंटची एंट्री काय आहे ती चेकआउट करू. बघा पेज नंबर 272 एंडॉर्समेंटच्या एंट्रीज आहेत बघा. ड्रॉवर एंडॉर्सेस द बिल टू हिज एंडॉर्सी. ड्रॉवरनी जर बिल एंडॉर्स केलं तर ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येते? एंडॉर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. जी कोणी थर्ड पार्टी आहे त्यांचं नाव आणि बिल्स रिसिवेबल. ड्रॉईच्या बुकमध्ये एंट्री येणार आहे का? देअर विल बी नो एंट्री, कारण ड्रॉई ह्याच्यात कुठंच नाही. यांच्याकडे बिल होतं आणि यांनी एंडॉर्स केलं. सो ड्रॉईच्या बुकमध्ये नो एंट्री. आणि एंडॉर्सीला ते बिल मिळालेलं आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू एंडॉर्सर्स अकाउंट. आलं लक्षात? म्हणजे तिघांच्या बुकमध्ये ही फर्स्ट एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. करूया चला. कितीचं बिल एंडॉर्स केलं बघा त्यांनी? 21,000चं. बरोबर. वाक्य परत एकदा बघा, वाचूयात आपण ते काय आहे ते, आणि मग आपण आपली एंट्री करूया. ऑन 20th April 2019 ओम प्रकाश एंडॉर्स द बिल टू हिज क्रेडिटर जगदीश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अमाऊंट ₹21,000. जर इथे 20,000 अमाऊंट असती तर क्लिअर आली असती, पण फुल सेटलमेंट आणि अमाऊंट दिली 21,000. म्हणजे त्यांचा व्यवहार 21,000चा झालेला असणार आहे. ओमप्रकाशचा आणि जगदीशचा व्यवहार 21,000चा झालेला असणार आहे. पण फुल सेटलमेंट म्हणजे त्यांना 1,000चा डिस्काउंट मिळालेला आहे जगदीशकडून. कमी अलाव केला त्यांनी. ठीक आहे, तुम्ही एंडॉर्स करताना बिल 1,000 कमी द्या. मग यांच्याही बुकमध्ये एंट्री येणार आहे ड्रॉवरच्या, आणि जगदीशच्या बुकमध्ये पण एंट्री येणार आहे. बघा कशी करायची एंट्री. जगदीशच्या बुकमध्ये बघा April 20. जनरली एंट्री काय केली असते आपण? एंडॉर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. एंडॉर्सी कोण आहेत आपले? जगदीश. जगदीश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ही एंट्री आली असती. पण फुल सेटलमेंट आहे, 1,000चा डिस्काउंट मिळालेला आहे, आपल्यासाठी इन्कम आहे. सो डिस्काउंट अकाउंटला आणखीन एक क्रेडिट पडणार. जगदीश बरोबर व्यवहार झाला आहे 21,000चा. बिल्स रिसिवेबल एंडॉर्स केल्यामुळं त्याची बिलाची अमाऊंट येणार आहे 20,000, आणि 21,000तून 20,000च फक्त द्यायचे ठरले आहेत. 1,000चा आला आपल्याला डिस्काउंट. आलं लक्षात? जर इथे 21,000 अमाऊंट नसती तर फक्त एवढीच एंट्री आली असती, जगदीश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 20,000. बट फुल सेटलमेंट आणखीन
21,000 अमाऊंट म्हणली बघा, 21,000. सो जगदीशला 21,000 कसे दिलेत? बिल्स रिसिवेबल एंडॉर्स केलं म्हणून 20,000 त्यांना मिळणार आहेत. आणि जगदीशने आपल्याला 1,000 डिस्काउंट अलाउड केलेला आहे. 1,000 आपल्याकडनं ते कमी घेणार आहेत. नॅरेशन लिहूया. बीइंग बिल एंडॉर्स टू जगदीश, बीइंग बिल एंडॉर्स्ड टू जगदीश in full settlement. in full settlement. आलं लक्षात? जर इथे 20,000 इथे 20,000 असतं तर प्रश्नच आला नसता. जगदीश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 20,000. बट त्यांच्या दोघांमधला ओमप्रकाश आणि जगदीशमधला व्यवहार होता 21,000चा. 1,000साठी त्यांना डिस्काउंट मिळाला बिकॉज फुल सेटलमेंट हा वर्ड आलेला आहे. म्हणून जगदीश अकाउंट डेबिट 21,000, बिल्स रिसिवेबल अकाउंट 20,000, टू डिस्काउंट अकाउंट 1,000. बीइंग बिल एंडॉर्स टू जगदीश इन फुल सेटलमेंट. तीच एंट्री ड्रॉईच्या बुकमध्ये ते कुठेच नाही आहेत पहा व्यवहाराच्या मध्ये. त्यांचा आणि एंडॉर्सीचा व्यवहार आहे. यांच्या बुकमध्ये लिहायचं नो एंट्री. आलं लक्षात? इथे आपण डॅश करून टाकायची कारण त्यांचा काही संबंधच नाही. त्यांनी बिल देऊन टाकलेलं आहे. आता यांनी एंडॉर्स केले बिल म्हणजे यांना मिळालेलं आहे. यांच्या बुकमध्ये काय एंट्री येणार आहे बघा? हीच एंट्री रिव्हर्स येणार. बघा कशी. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 20,000 एप्रिल 20ला. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 20,000 डिस्काउंट अकाउंट डेबिट. डिस्काउंटला डेबिट आले म्हणजे यांच्यासाठी लॉस आहे आणि इथे डिस्काउंटला क्रेडिट आले म्हणजे यांच्यासाठी काय आहे? तो इन्कम आहे. की ठीक आहे 1,000 रुपये कमी देत आहेत ना, मग सो डिस्काउंटला डेबिट. टू कोण आहेत आपले हे पार्टनर? टू ओमप्रकाश. टू ओमप्रकाश अकाउंट 21,000. यांनी बिल एंडॉर्स केलं यांच्या फेवरमध्ये. यांच्या पुस्तकात जगदीशचं नाव येणार आहे, यांच्या पुस्तकात ओमप्रकाशचं नाव येणार आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 20,000, डिस्काउंट अकाउंट डेबिट 1,000, टू ओमप्रकाश अकाउंट 21,000. बीइंग बिल एंडॉर्स्ड इन फुल सेटलमेंट. बीइंग बिल एंडॉर्स्ड इन फुल सेटलमेंट. आलं लक्षात? एंडॉर्समेंट केल्यानंतर कशी एंट्री येते किंवा कशा पद्धतीने मांडायची असते ते. सो थर्ड एंट्री आपण केली बघा एंडॉर्समेंटची. आणि फुल सेटलमेंट जो काही व्यवहार होता तो पण आपण दाखवलेला आहे. तर शेवट्याकडे जाऊयात. ऑन 28 एप्रिल 2019 ओमप्रकाश एंडॉर्सेस द बिल टू हिज क्रेडिटर जगदीश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अमाऊंट ₹21,000. एंडॉर्समेंट झालं. ऑन द ड्यू डेट. ड्यू डेटच्या दिवशी आता ड्यू डेट काढावी लागणार आहे. ऑन द ड्यू डेट द बिल वॉज डिसऑनर्ड बाय पंकज. एवढं करून सुद्धा काय झालं? ड्यू डेटच्या दिवशी बिल झालं डिसऑनर. सो एंडॉर्स्ड बिल डिसऑनर्ड. एंडॉर्स केलेलं बिल बाउन्स झालेलं आहे. मग ती एंट्री आपल्याला इथं करावी लागेल. बघूया. पण आधी ड्यू डेट कॅल्क्युलेशन. कुठपासून ड्यू डेट काढणार बघा? बिल व्यवहार झाला 15 तारखेला, बिल काढले 18 तारखेला, बरोबर. नंतर त्यांनी 20 तारखेला बिल एंडॉर्स केलं आणि ड्यू डेट म्हणजे 18 तारखेला आफ्टर साईट बिल असल्यामुळं 18 तारखेपासून आपण 3 मंथ्स काउंट करणार आहोत ड्यू डेटसाठी. मग सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे पहा त्याच्यामध्ये. इथेच करूया लगेच. बघा 18 एप्रिल 15 एप्रिल 2019 बिल ड्रॉन.
18 एप्रिल 2019 बिल ॲक्सेप्टेड आणि बिल आहे आफ्टर साईट फॉर 3 months. आफ्टर साईट म्हटल्यानंतर आपण डेट ऑफ ॲक्सेप्टन्ससाठी इथून काउंटिंग सुरू करतो. 18 एप्रिलपासून फर्स्ट मंथ कुठला येतो आहे सांगा? 18 मे. सेकंड मंथ 18 जून. थर्ड मंथ 18 जुलै. बघा एप्रिलनंतर मे, जून, जुलै. जुलै आली आपली नॉर्मल ड्यू डेट, बट 3 ग्रेस डेज ॲडेड टू इट. 18 नंतर 19, 20 आणि 21 जुलै. ही काय आली आपली लीगल ड्यू डेट. आलं लक्षात? ड्यू डेट किती येणार आहे आपली? जुलै 21. सो जुलै 21ला बिल झालंय डिसऑनर. मग एंडॉर्स्ड बिल डिसऑनरची एंट्री काय ते बघा आहे आपल्या बुकमध्ये. वेगळं काहीच करायचं नाही, सगळा बुकचा रेफरन्स घेऊनच करायचं आहे. फर्स्ट तर आपण बिल एंडॉर्स केल्याची एंट्री केली. बिल ऑनर्ड आहे का? नाही आहे. बिल एंडॉर्स्ड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. सो वी हॅव टू मेक दिस ऑल एंट्रीज. आपल्याला ह्या 3 एंट्रीज कराव्या लागतील तिघांच्या बुकमध्ये. फर्स्ट ड्रॉवरच्या बुकमध्ये ड्रॉई अकाउंट डेबिट टू एंडॉर्सी अकाउंट. त्याच्यानंतर ड्रॉईच्या बुकमध्ये बिल्स पेएबल टू ड्रॉवर. आणि यांच्या बुकमध्ये एंडॉर्सस अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल बिकॉज बिल इज डिसऑनर्ड. आलं लक्षात? ह्या 3 एंट्रीज आपण आत्ता करूया म्हणजे आपला प्रॉब्लेम कव्हरमध्ये येईल. मग ड्रॉई कोण आहेत मला सांगा? पंकज. पंकज अकाउंट डेबिट 20,000. पंकज अकाउंट डेबिट 20,000 कारण त्यांच्याकडनं 20,000 येणं होतं. डिस्काउंट, जो डिस्काउंट मिळाला होता ओमप्रकाशला तो पण आता कॅन्सल झाला आहे बघा. बरोबर. पंकज अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू जगदीश. टू जगदीश अकाउंट 21,000. जर डिस्काउंट नसतं तर क्लिअर कट एंट्री आली असती. ट्रॉई अकाउंट डेबिट टू एंडॉर्सी अकाउंट, पंकज अकाउंट डेबिट टू जगदीश असं झालं असतं. पण डिस्काउंटचा फुल सेटलमेंटचा पॉईंट आल्यामुळे तो डिस्काउंटही आपल्याला दाखवायला लागणार आहे. पंकज अकाउंट डेबिट 20,000, डिस्काउंट अकाउंट डेबिट 1,000 टू जगदीश अकाउंट 21,000. Being endorsed bill dishonored. Being endorsed bill dishonored. आलं लक्षात? यांच्या बुकमधली एंट्री झाली डिसऑनरची. ड्रॉईच्या बुकमध्ये त्यांनी बिल बाउन्स केलेलं आहे, फक्त त्यांच्या बुकमधली आहे तीच एंट्री येणार आहे. तारीख तीच येणार बघा, जुलै 21. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर म्हणजे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 20,000 टू ड्रॉवर कोण आहेत आपले? ओमप्रकाश 20,000. Being acceptance given to जगदीश dishonored. मी नॅरेशन इथे लिहिते पहा याची. Being acceptance given to जगदीश डिसऑनर्ड. आलं लक्षात? त्यांचा काही संबंध नव्हता, यांनी बिल एंडॉर्स केलं होतं सो डिसऑनर झालं. त्यांच्याकडनं फक्त 20,000 रुपये येणं होतं. 21,000चे त्याला बांधील नाही आहेत. 20,000चे ते फक्त डिसऑनरचे अमाऊंट त्यांच्या बुकमध्ये मेन्शन करायची. आणि यांच्या बुकमध्ये मग एंडॉर्सीच्या बुकमध्ये जी आहे ती एंट्री आपल्याला करावी लागेल. म्हणजे ओम अकाउंट डेबिट
ओम प्रकाश अकाउंट डेबिट 21,000 to bills receivable account 20,000 to discount. कारण ह्यांनी आता डिस्काउंट कॅन्सल केलेला आहे बिकॉज बिल डिसऑनर्ड. सो परत त्यांना ते 1,000 मिळणार आहेत. बघा फायदा आहे त्यांचा. ओम प्रकाश अकाउंट डेबिट 21,000, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 20,000 टू डिस्काउंट अकाउंट 1,000. Being bill dishonored on due date. Being bill dishonored on ड्यू डेट. आलं लक्षात? अशा पद्धतीने इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश हे आपल्याकडे ड्रॉवर पण आहेत आणि एंडॉर्सर पण. आत्ताच्या केसमध्ये इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ ड्रॉई अँड इन द बुक्स ऑफ एंडॉर्सी. कुठल्या तरी एकाच बुकमधले एंट्री येतात. पण एंडॉर्समेंटची ट्रीटमेंट कशी आहे हे लक्षात येण्यासाठी हा अनसॉल्व प्रॉब्लेम घेतला. टोटल आपण लगेचच खाली घेऊयात म्हणजे आपला प्रॉब्लेम कवरमध्ये येईल. 20, 20, 40, 20, 60, 80, 81 आणि 82, 82,000. यांच्या बुकमध्ये तेवढी अमाऊंट येणार नाही. यांच्या बुकमध्ये जरा वेगळी अमाऊंट येणार आहे. त्यांचा जेवढा व्यवहार झाला होता तेवढीच अमाऊंट आपण लिहिणार आहोत. 20, 20, 40 आणि 60. आलं लक्षात? आणि एंडॉर्सी त्यांच्या बुकमध्ये त्यांची अमाऊंट येणार आहे 21,000 आणि 21,000, 42,000. आलं लक्षात? एंडॉर्समेंटचा अशा पद्धतीने प्रॉब्लेम करायचा आहे. एकदम सगळा असाच अख्खाच एंडॉर्समेंटचा पेपरला विचारतात असं नाही. पण एंडॉर्समेंटची एंट्री जी आहे ही मात्र शॉर्ट विचारतात. एंडॉर्समेंट किंवा बिल एंडॉर्सेस बिल ऑनर्ड किंवा एंडॉर्सेस बिल डिसऑनर्ड अशा एंट्रीज विचारू शकतात. कुठल्या तरी एकाच बुकमधल्या एंट्रीज तुम्हाला येतील. आयदर इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, आयदर इन द बुक्स ऑफ ड्रॉई. रेअर केस आहे की एंडॉर्सीच्या बुकमधल्या एंट्रीज विचारतील. पण हा चॉईस जास्त विचारलेला असतो. आपल्याला फक्त हा प्रॉब्लेम एंडॉर्समेंटची ट्रीटमेंट कशी आहे हे कळण्यासाठी मी हा अनसॉल्व प्रॉब्लेम घेतलेला आहे. काही कळलं नसल्यास जरूर विचारा. धन्यवाद.